Good morning, students. In your last lecture, we have completed the basics of your computer-aided designing and computer-aided manufacturing. Also, the development in computers and need of CAD/CAM. This part are covered. So today we will learn about what is CAD/CAM and automation. So basically, you understand the meaning of this word computer-aided designing and computer-aided manufacturing. And what is automation? Automation means we have complete the work with the help of machineries only. Okay, we use machineries to produce the work. There is no human present in the work. It's a total automation. So automation is a technology concerned with the application of complex mechanical, electrical, electronics, hydraulic, pneumatic or computer-based system in the operation and control of production. मीन्स ऑटोमेशन मध्ये बघा, ज्या पण कॉम्प्लेक्स गोष्टी आहे प्रोडक्शन करत असताना, एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्टचं प्रोडक्शन करत असताना किंवा त्याच्या ऑपरेशन्सला कंट्रोल करत असताना जे जे कॉम्प्लेक्स असतात, कॉम्प्लेक्स म्हणजे काय, ज्या पण कठीण गोष्टी असतात ज्या कंट्रोल करणं कठीण आहे, पॉसिबल नाही आहे, त्या गोष्टींना आपण विथ द हेल्प ऑफ ऑटोमेशन कंट्रोल करतो. तर कुठल्या कुठल्या कॉम्प्लेक्स असतात? मेकॅनिकल कॉम्प्लेक्सेस, इलेक्ट्रिकल कॉम्प्लेक्सेस, इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लेक्सेस, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत ठीक आहे, हायड्रॉलिक कॉम्प्लेक्सेस, देन न्यूमॅटिक कॉम्प्लेक्सेस अँड कॉम्प्युटर बेस्ड सिस्टम. तर जे पण कॉम्प्लेक्स ॲप्लिकेशन्स आहेत त्या पर्टिक्युलर सिस्टीम मधले, ते आपण कंट्रोल करतो ड्युरिंग द प्रोडक्शन. ओके, दॅट इज नोन ॲज ऑटोमेशन. कॉम्प्युटरच्या हेल्पने या कॉम्प्लेक्स थिंगला आपण कंट्रोल करतो, दॅट इज अ ऑटोमेशन. देन टाइप्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. सो जनरली काय असतं, इंडस्ट्रीमध्ये कुठल्या कुठल्या टाइप्स असतात मॅन्युफॅक्चरिंगचे. टाइप्स म्हणजे काय, बॅच प्रोडक्शन, कंटिन्युअस प्रोडक्शन, जॉब प्रोडक्शन, हे काय असतं ते आपण डिटेल बघूया. कंटिन्युअस प्रोसेस इंडस्ट्री. कंटिन्युअस प्रोसेस इंडस्ट्री म्हणजे काय, जसं आता एन नंबर ऑफ इंडस्ट्रीज आहेत, त्यांना आपण कसं क्लासिफाय करतो अकॉर्डिंग टू टाइप्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. तर कसं बघा, कंटिन्युअस प्रोसेस इंडस्ट्री त्याच्या नावातच आहे कंटिन्युअस प्रोसेस. म्हणजे काय, प्रोसेस कंटिन्यू होते. प्रोसेसमध्ये एकदा तुम्ही एक रॉ मटेरियल टाकला की तुम्हाला डायरेक्ट फिनिश गुड बाहेर मिळतं. म्हणजे जसं शुगर इंडस्ट्री, फॉर एक्झाम्पल इथे शुगर इंडस्ट्री. तर शुगर इंडस्ट्रीमध्ये एकदा तुमचा शुगर केन, जो पण तुमचा ऊस असतो, जो एकदा तुम्ही इनपुटला पाठवला की ती इंडस्ट्री कशी कंटिन्युअस आहे. तिच्यातल्या ज्या मशिनरी आहे ती फायनली तुम्हाला कंटिन्यू प्रोसेस झाल्यानंतर फायनल तुम्हाला साखर जी असेल ती मिळेल. केमिकल इंडस्ट्रीमध्ये पण तुम्ही केमिकल्स जे पण इनपुट देत असतात, आउटपुट केमिकल्स तुम्हाला मिळतात. सो देअर इज अ नो स्टॉपेज, नो फीड एक्सचेंज, nothing happen in this process. So that's why they are called as a continuous process industry. Then mass production industry. मास प्रोडक्शन इंडस्ट्री म्हणजे काय, जिथे एकच कॉम्पोनंट लार्ज मासवर प्रोड्यूस होतोय. फॉर एक्झाम्पल आहे ऑटोमोबाईल्स किंवा कन्झ्युमर गुड्स. आता जसं आपण हिरो होंडाची एखादी बाईक घेऊया, जी मास प्रोडक्शन. तर एखाद्या प्लांटमध्ये जर हिरोची बाईक प्रोड्यूस होते, डेली 1,500 ते 2,000 प्रोडक्ट्स जर तिथून बनत असतील, तर मास प्रोडक्शनमध्ये काय असतं, एक सिस्टम बनवलेली असते, कंटिन्युअस लाईन बनवलेली असते प्रोडक्शनची. म्हणजे समजा जर ह्या लाईनवर इंजिन मॅन्युफॅक्चर होत आहे ना, तर ही पूर्ण लाईन इंजिन असेंब्लीची असेल. साईडला गिअर्स असतील तर पूर्ण गिअरची असेल. तिकडे जर कधून असेंब्ली लाईन असेल तर असेंब्लीची लाईन असेल. तर प्रत्येक याच्यासाठी तुमची जी एक कंटिन्युअस प्रोसेस चालेल. म्हणजे तुमचा पार्ट पहिले एका प्रोसेसवरून, एका मशीनवरून दुसऱ्या मशीनवर जाईल, दुसऱ्या मशीनवरून तिसऱ्या मशीनवर जाईल, तिसऱ्या मशीनवरून चौथ्या मशीनवर. आणि एकच पार्ट, तो पर्टिक्युलर त्याच साईज आणि त्याच शेपचा पार्ट तुम्ही फक्त त्याच्यात बनवू शकता. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर एखाद्या छोट्याशा इंडस्ट्रीसाठी बिअरिंग बनवतात, 100 mm ची, एक 100 mm आउटर डायमीटर, 50 mm इनर डायमीटर असलेली एखादी बिअरिंग जर तुम्ही मास प्रोडक्शनने बनवतायत, तर त्या प्लांटमध्ये फक्त त्याच साईज आणि शेपची बिअरिंग बनत असेल त्या पर्टिक्युलर लाईनवर. ठीक आहे, तो तुमचा एक स्पेसिफिक प्रोडक्ट झाला, त्याला आपण म्हणतो मास प्रोडक्शन. त्याच्यात साईज व्हेरिएशन्स नसतात, त्याच्यात ऑब्जेक्ट व्हेरिएशन नसेल. ठीक आहे, जर तुम्हाला मास प्रोडक्शनच्याच ठिकाणी जर तुमचं ऑब्जेक्ट व्हेरिएशन, तर तुम्ही त्याच ठिकाणी दुसरी प्रोडक्शन लाईन लावू शकता. जसं
जर महिंद्रा अँड महिंद्राची टू व्हीलर्सचा जर एखादा पार्ट एखाद्या लाईनवर बनत असेल, त्याचं जे साईज अँड स्पेसिफिकेशन असतील, तर त्याच्यावर फक्त तोच प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होईल. ठीक आहे. दुसऱ्या एखाद्या लाईनवर जर तुम्ही गेल तिथे हिरोचं बनत असेल, तर तिथे फक्त हिरोचेच कॉम्पोनंट त्याच्या साईज अँड शेपनुसार बनतील. सो स्पेसिफिक प्रोडक्ट विथ स्पेसिफिक साईज इज कंटिन्युअसली प्रोडक्ट ऑन दिस मास प्रोडक्शन. देन बॅच प्रोडक्शन इंडस्ट्री लाईक मशीन अँड एअरक्राफ्ट. आता बॅच प्रोडक्शन इंडस्ट्रीत काय असतं, बॅचेस, छोट्या छोट्या बॅचेसमध्ये प्रोडक्ट व्हॅरी होत असतात. बॅच प्रोडक्शनमध्ये बॅचेस म्हणजे प्रोडक्ट व्हॅरी होतात. म्हणजे समजा तुम्ही आज जसं इथे म्हटलंय मशीन्स अँड एअरक्राफ्ट. आता मशीन्स जे असतात, कुठल्याही मशीन एका साईजमध्ये अवेलेबल नाही, मल्टिपल साईजेसमध्ये मशीन्स अवेलेबल असतात. तुम्ही एखादी प्रेस घेत असाल, समजा एखादी प्रेस बनवतात, तर ती प्रेसची जी साईज आहे, कधी 2 टनची प्रेस बनवाल, कधी 10 टनची प्रेस बनवाल, कधी 1000 टनची प्रेस बनवाल. किंवा एअरक्राफ्टमध्ये पण जसं साईज अँड शेप्स व्हॅरी होत असतात. तर ऑब्जेक्ट ज्या ज्या ठिकाणी व्हॅरिएशन असतं, त्या त्या ठिकाणी साईज अँड शेप चेंज होण्यानुसार आपल्याला बॅच टाईप प्रोडक्शन इंडस्ट्री असते. बॅच टाईप प्रोडक्शनमध्ये काय असतं, शॉप्स असतात. वेल्डिंग शॉप वेगळं, मशिनिंग शॉप वेगळं, ग्राइंडिंग शॉप वेगळं, हॉबिंग शॉप वेगळं, मेंटेनन्स शॉप वेगळं. तर एक प्रोडक्ट एका शॉपमधून दुसऱ्या शॉपमध्ये जातो. म्हणजे एक प्रोसेस झाली की मग तो दुसऱ्या शॉपमध्ये जातो. तिथे अवेलेबल असलेल्या वेगवेगळ्या मशीन्सवर पैकी ज्या मशीनवर तो फिट बसतो, त्या मशीनवर आपण त्याचं ऑपरेशन कम्प्लीट करतो. मास प्रोडक्शन मध्ये तसं नसतं, एक कंटिन्युअस लाईन असते पर्टिक्युलर मशीनची. तेवढे ऑपरेशन्स कम्प्लीट झाल्यावर तो प्रोडक्ट बनवून येतो. ठीक आहे. फ्लेक्झिबिलिटी खूप कमी असते. इथे फ्लेक्झिबिलिटी खूप जास्त आहे. बॅच प्रोडक्शनमध्ये तुम्ही कुठलाही साईज अँड शेपचा ऑब्जेक्ट तुम्ही त्या पर्टिक्युलर प्रोडक्शन इंडस्ट्रीतनं बनवू शकता. ओके. देन फायनली येतो जॉब प्रोडक्शन इंडस्ट्रीज लाईक प्रोटोटाईप, हीट एक्सचेंजर, केमिकल रिॲक्टर्स. हे काय असतं, जॉब प्रोडक्शन म्हणजे काय, एक स्पेसिफिक प्रोडक्ट, एकच फक्त स्पेसिफिक प्रोडक्ट, आणि त्या स्पेसिफिक प्रोडक्टच्या सराउंडिंगला जाऊन आपण त्याचं पर्टिक्युलर ऑब्जेक्ट मॅन्युफॅक्चर करत असतो. जॉब टाईप प्रोडक्शनमध्ये आपण एक्झाम्पल देऊ शकतो शिप्स. तुमच्या ज्या शिप आहेत, ॲक्च्युली शिप कुठे येत नाही. शिप काही तुमची मॅन्युफॅक्चर होत असते, म्हणजे ती काही एका प्लांटमध्ये येते, मशीनवर बनते असं नसतं. शिपचं मॉडेल एका जागेच असतं, आणि त्या जागेवर पहिले आपण तिला माउंट करून तिला त्या जागेवर जाऊन आपण त्याचं मॅन्युफॅक्चरिंग किंवा त्याचं जॉईनिंग वगैरे सगळं पार्ट त्याला कनेक्ट करत असतो. सो दॅट इज अ जॉब. पर्टिक्युलरली फक्त त्या जॉबच्या सराउंडिंगला जाऊन आपण तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट बनवत असतो. सो दॅट इज अ जॉब प्रोडक्शन इंडस्ट्री. सो ऑटोमेशन ह्या चारही टाईपच्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आपण कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे यूज करतो ते आपण बघूया. सो ऑटोमेशन इज फोकस्ड ऑन रिड्युसिंग द युनिट प्रोडक्शन टाइम. युनिट म्हणजे काय, एका ऑब्जेक्टला लागणारा टाइम जर मिनिमाइज झाला, तर मल्टिपल ऑब्जेक्टला लागणारा टाइम मिनिमाइज होईल. समजा एखाद्या प्रोडक्टला मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी 10 मिनिटं लागत आहे, तो जर तुमचा 9 मिनिटांवर आला, आणि जर तुम्ही 100 किंवा 1000 प्रोडक्ट बनवतायत, तर तुम्हाला तेवढे एका प्रोडक्टसाठी 10 मिनिटं वाचतायत, तर तुमच्या 1000 प्रोडक्टसाठी 10,000 मिनिट्स सेव्ह होतील. सो ऑटोमेशन काय करतो, ऑब्व्हियसली तुमचं प्रोडक्शन इम्प्रूव्ह करतो. फोकस्ड ऑन रिड्युसिंग, तर ऑटोमेशन इज बेसिकली फोकस्ड ऑन रिड्युसिंग द प्रोडक्शन टाइम. तो मेन फंक्शन काय त्याचं, प्रोडक्शन टाइम आपल्याला रिड्यूस करायचा आहे. अँड टू सम एक्सपेंड time associated with planning and setting up for each batch of production. सो ऑटोमेशनचा अजून एक फायदा असा आहे की प्रोडक्शन टाइम तर तो मिनिमाइज करतोच, पण त्याच वेळेस प्रोसेस प्लॅनिंग किंवा बॅचेसचं आपण जे सेटिंग अप करत असतो, की आज ही बॅच पहिले घेऊ, नंतर मग त्या बॅच, जसे तुमचे प्रॅक्टिकल्स होतात बॅचेसमध्ये, तसंच बॅचेसमध्ये प्रोडक्शन होत असतं, की आज तू 200 पीसचा आपण एक लॉट घेऊन घेऊ, तो प्रोडक्शन करून घेऊ, नंतर मग दुसरा 200 पीसचा लॉट घेऊ. ठीक आहे. तर बऱ्याचदा ऑटोमेशनमध्ये या गोष्टींचा हेल्प होत असतो, की हाऊ वी रिड्यूस द प्रोडक्शन टाइम ॲज वेल एज डू द प्रॉपर प्लॅनिंग अँड रिड्यूस द सेटिंग टाइम ऑल्सो. ओके. The next, CAD and CAM is focused on reducing time off for designing the product and all other activities which are accomplished once for each product, and time associated with the planning and setting up for each batch production. तसं सिमिलरली जसं ऑटोमेशन काय करतो, आपल्याला ऍक्च्युअल प्रोडक्शन टाइम रिड्यूस करण्यासाठी हेल्प करतो, तसंच कॅड आणि कॅम ह्या प्रोसेसेस ज्या आहेत, त्या डिझायनिंगशी असोसिएट असलेल्या सगळ्या प्रोडक्टच्या डिझायनिंगशी असलेल्या प्रोसेसेसचा टाइम रिड्यूस करण्यासाठी आणि
कॅम मध्ये मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड असलेल्या सगळ्या प्रोसेसेसचा टाइम मिनिमाइज करण्यासाठी आपल्याला कॅड अँड कॅम युटिलाइज करता येतो. सो दॅट इज द रिलेशन बिटवीन कॅड अँड कॅम. सो कॅड कॅम मध्ये काय आहे, तो पूर्ण डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंगचं टाइम रिडक्शन करतो. ऑटोमेशन मध्ये फक्त प्रोडक्शन, बेसिकली फोकस्ड ऑन दॅट प्रोडक्शन पर्पज. ओके. So CAD and CAM involves all the processes of conceptualizing, designing, analyzing, prototyping and actual manufacturing with the computer assistance. So आता कंबाईन केला दोघांना, कॅड आणि कॅमला. सो नुसतं कॅड काय करायचा, 4च फंक्शन बघायचं. नुसतं कॅम 3च फंक्शन होते. पण इथे कॅड आणि कॅम टोटल एक प्रोसेस काय करत असते. कॅड अँड कॅम दोघे मिळून काय असं कन्सेप्च्युलायझेशन, त्या पर्टिक्युलर प्रोडक्टचं कन्सेप्ट काय आहे, त्याचं डिझाईन काय आहे, त्याचं ॲनालिसिस कसं होतं, त्या ॲनालिसिस झाल्यानंतर त्याचा प्रोटोटाईप मॅन्युफॅक्चर करणं आणि देन ॲक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग करणं, हे सगळं काही आपण कॉम्प्युटरच्या असिस्टन्सने कॅड कॅममध्ये यूज करत असतो. सो तुम्हाला जर एक्झाम मध्ये जर डेफिनेशन ऑफ कॅड आणि कॅम सेपरेट आली, तर सेपरेट डिझाईन डेफिनेशनला म्हणजे define CAD CAM असं जर आलं, then you have to involve this all conceptualizing, designing, analyzing, prototyping and your actual manufacturing with the help of computer assistance. So that is your CAD and CAM. Now latest technologies of geometric modeling, feature based or parametric modeling and manufacturing like rapid prototyping have bridged the gap between product conceptualization and product realization. Means काय, आपण तर म्हणायला म्हणतोय की कॉम्प्युटरवर डिझायनिंग करू, कॉम्प्युटरवर मॅन्युफॅक्चरिंग करू, पण हे सगळं होतं कसं, तर ह्या टेक्नॉलॉजीजच्या यूज करून आपण कॉम्प्युटरवर डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग करत असतो. तर विथ द हेल्प ऑफ युअर जॉमेट्रिक मॉडेलिंग आपल्याला हेल्प करतं. एक टूल आहे जो हेल्प करतो पर्टिक्युलर ऑब्जेक्टला मॉडेलिंग करण्यासाठी, डिझाईन करण्यासाठी. आणि रॅपिड प्रोटोटायपिंग काय, तुम्हाला जो पण ऑब्जेक्ट तुम्ही डिझाईन केलाय त्या ऑब्जेक्टला प्रोटोटाईप मॉडेलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी रॅपिड प्रोटोटायपिंग यूज केलं जात असतं, ज्याच्याने आपला कन्सेप्च्युलायझेशन आणि ऍक्च्युअल प्रोडक्ट जी कन्सेप्च्युलायझेशन इतका, इथे बघा काय म्हटलंय, इट हॅव ब्रिज द गॅप बिटवीन प्रोडक्ट कन्सेप्च्युलायझेशन अँड प्रोडक्ट रिअलायझेशन. म्हणजे काय, ह्या ज्या दोन टेक्नॉलॉजीज आहे, जॉमेट्रिक मॉडेलिंग आणि रॅपिड प्रोटोटायपिंग, ह्या काय करतात, एक जो गॅप आहे, जी प्रोडक्टचं कन्सेप्ट आपल्या माइंडमध्ये होती आणि ऍक्च्युअलमध्ये तो प्रोडक्ट जेव्हा आपल्या समोर येतो, याच्यातला जो गॅप असतो आपल्या माइंडमध्ये, एखादा समजा अशा साईज अँड शेपचा असा असा मोबाईल फोन आपल्याला तयार करायचा आहे, समजा ट्रायंग्युलर शेपचा मला मोबाईल फोन तयार करायचा, ही कन्सेप्ट माझ्या माइंडमध्ये क्रिएट झाली. पण त्याला मला रिअलायझेशन मध्ये जेव्हा आणायचं असेल, रिअलायझेशन मध्ये जेव्हा त्या प्रोडक्टला मला मॅन्युफॅक्चरिंग करून प्रोड्यूस करायचं असेल, तर या दोघांमधला जो गॅप आहे, कन्सेप्ट मधला आणि प्रोडक्ट रिअलायझेशन मधला, हा फिलअप करण्याचं काम जॉमेट्रिक मॉडेलिंग आणि रॅपिड प्रोटोटायपिंग करत असतं. रॅपिड प्रोटोटाइप नंतर जो प्रोटोटाइप बनतो तो ऍक्च्युअल प्रोडक्ट नसतो, बट इट इज एक्झॅक्टली लुक लाईक युअर प्रोडक्ट. ठीक आहे. सो हे सगळं आपण कॉम्प्युटरवर करतो. तर हे सगळं कशासाठी करतो, एवढं सगळं करण्याचं मेन कारण काय आहे, सो इन ऑर्डर टू रिड्यूस युअर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कारण जर तुम्ही प्रोडक्ट न डिझाईन करता, न प्रोटोटाइप मॉडेल बनवता जर डायरेक्ट मॅन्युफॅक्चर केला, इमॅजिन करा, जर ट्रायंग्युलर एक्झाम्पल मी तुम्हाला ट्रायंग्युलर शेपच्या मोबाईल फोनचं दिलं, सरळ तुम्ही काही डिझाईन नाही केलं, काही नाही केलं, सरळ मटेरियल घेतलं आणि डायरेक्ट मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगला गेले, तर तुम्हाला वाटतं का तो सक्सेसफुल होईल? इट इज इम्पॉसिबल. पॉसिबल केव्हा होईल, जेव्हा तुम्ही त्याचं प्रॉपर डिझायनिंग कराल, त्याचं अनालिसिस कराल, त्यानंतर प्रोटोटाईप मॉडेल बनवाल, ते प्रोटोटाईप मॉडेलवर अनालिसिस कराल की हे वर्क करतंय का. जसं आजकाल नवीन फोन्स आले मार्केटमध्ये, तर तुम्ही बघाल फोल्डिंग फोन्सचं एक एक्झाम्पल तुम्हाला देऊ शकतो. फोल्डिंग फोनचा कोणी विचार केला असेल, कोणीतरी कॉन्सेप्ट त्याच्या माइंडमध्ये असेल की आपण असा फोन बनवू शकतो, त्याला नंतर फोल्ड केल्यानंतर, त्याला ओपन केल्यानंतर तुमची वाईड स्क्रीन, एक छोटा कॉम्प्युटर स्क्रीन तयार होऊन जाते आणि त्याला फोल्ड करून तुम्ही इझिली यूज करू शकता. सो ही पण कॉन्सेप्ट कोणाच्या तरी माइंडमध्ये क्रिएट झाली असेल, त्या कॉन्सेप्च्युलायझेशनच्या बेसिसवर त्याने जॉमेट्रिक मॉडेलिंग आणि रॅपिड प्रोटोटायपिंगचा यूज करून त्याला रिअलायझेशन मध्ये आणलंय. सो दॅट इज ऑल अबाउट युअर CAD CAM अँड ऑटोमेशन. ओके. सो कॅड आणि कॅम काय, हे डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगचे टूल्स आहेत आणि ऑटोमेशन हे ऍक्च्युअल प्रोडक्शन मध्ये वर्क करत असतं. ठीक आहे. ऑटोमेशन म्हणजे काय, मशीनला आपण एक
मशीनला सिम्पली आपण एक इनपुट लँग्वेज देऊन देतो आणि ते मशीन ऑटोमॅटिकली आपल्याला वर्क प्रोड्यूस करून फायनल प्रोडक्ट देत असतो. दॅट इज युअर ऑटोमेशन. देन CAD CAM, key to improve manufacturing productivity and best approach for meeting the क्रिटिकल डिझाईन रिक्वायरमेंट. म्हणजे जे आपण क्रिटिकल डिझाईन, आता हे पण महत्वाचा फॅक्टर आहे. तर कॅड आणि कॅम काय करत असतं माहिती का, एखाद्या ठिकाणी जसं कॅडच बघूया आपण, क्रिटिकल डिझाईन्स असतील. समजा तुम्ही एखादा इंजिन डिझाईन करताय, तर पेन आणि पेन्सिलच्या हेल्पने तुमचं डिझाईन किती जरी तुमचं इम्प्रूव्हमेंट असेल तरी ते ड्रॉ करायला जो लागणारा टाइम आहे, एखाद्या इंजिनचं तुम्ही जर डिझाईन करता, इतकं कॉम्प्लिकेटेड डिझाईन्स असतं, इतकं कॉम्प्लेक्स असतात, छोटे छोटे पार्ट एवढे कॉम्प्लेक्स असतात, त्यांना झूम करून रिप्रेझेंट करणं आणि ते ड्रॉइंग प्रिपेअर करणंच खूप कठीण होतं पूर्वीच्या काळी. आजकाल कॉम्प्युटरवर इतकं सोपं झालंय. तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक, समजा आता तुम्ही जे पण डिझाईन तुम्ही कॉम्प्युटरवर बनवतात, समजा एखादी 2000 ची लेंथ आहे, तर तुम्ही एक्झॅक्टली 2000 टाकल्यानंतर सुद्धा तुम्हाला एक स्पेसिफिक रेशो ती छोटी दिसते. तिला तुम्ही झूम आउट करून बघू शकतात, तिला झूम इन करून बघू शकतात. पण पेपरवर तसं पॉसिबल होतं का? नाही. छोटे 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 क्रिटिकल पार्ट्स जे तुम्हाला डोळ्याला दिसत पण नव्हते, ते कॉम्प्युटरवर तुम्ही त्या पार्टला झूम करून त्याची साईज, त्याचा ऑब्जेक्ट, त्याचं डिझाईन बघू शकता. पण तेच तुम्ही पेपरवर झूम आउट झूम इन करू शकत नव्हते. सो दॅट्स वाय कॅड आणि कॅम हे क्रिटिकल डिझाईनिंगसाठी खूप एक चांगलं एक तुमच्यासाठी पॅरामीटर आहे, ज्याचं युटिलाइज करून तुम्ही क्रिटिकल रिक्वायरमेंट्स किंवा क्रिटिकल डिझाईन कंप्लीट करू शकता. Then next, CAD CAM software provides engineer with the tools needed to. Okay, there is a network issue again. ठीक आहे, आपण कुठे होतो? मागच्या स्लाइडवर होतो. हा, आपण इथे होतो. जसं कॅड कॅम काय करत असतो, क्रिटिकल डिझायनिंगच्या रिक्वायरमेंटसाठी आपल्याला हेल्प करत असतो. सेम कॅड कॅम सॉफ्टवेअर प्रोव्हाइड इंजिनियर with the tool needed to perform their technical job efficiently and free them from the tedious and time consuming tasks that require little and no technical expertise. म्हणजेच काय, कॅडकॅमचे सॉफ्टवेअर्स आहेत ते फास्टर असल्यामुळे इफिशियंट जॉब परफॉर्म करतात. जी इफिशियन्सी आहे, वर्किंग इफिशियन्सी ऑफ दॅट पर्टिक्युलर सॉफ्टवेअर इज व्हेरी हाय. आणि जो तुमचा युजर आहे त्याला कंटिन्युअसली तो वर्कमध्ये इन्व्हॉल्व नाही करत. इट शुड बी फ्री देम फ्रॉम द टेडियस अँड टाइम कन्झ्युमिंग टास्क. जे आपण टाइम कन्झ्युमिंग टास्क आहेत, जसं एखाद्या ऑब्जेक्टचा मी रिप्लिका बनवला. समजा मला एखाद्या ऑब्जेक्टचा रिप्लिका बनवायचा आहे. रिप्लिका म्हणजे काय? डुप्लिकेट. समजा मला एक प्रोडक्ट पूर्ण बनवायचा, तर मी काय केलं, त्याचा हाफ सेक्शन बनवून घेतला. लेफ्ट साईडचा पार्ट समजा हाफ सेक्शन मी डिझायनिंग करून घेतला आणि त्याचा रिप्लिका करून त्याला जॉईन करून दिला. तर जो रिप्लिका करण्यासाठी, आता मी जेव्हा पेपरवर डिझायनिंग करेल तेव्हा मला तर राईट साईड ड्रॉ केली आहे, तर लेफ्ट साईड पण मला पूर्ण बनवणं गरजेचं आहे, तेव्हाच तो प्रोडक्ट पूर्ण कम्प्लीट होईल. बट याच्यात कसं आहे, हे सॉफ्टवेअर एवढे सिम्पल्स आहेत की तुम्हाला समजा एक रिंग बनवली, त्याच्यात जर तुम्हाला 1000 रिंग्स बनवायचे असतील तर मल्टिपल रिंगसाठी वेगवेगळे टूल्स अवेलेबल आहेत. सो ह्या गोष्टींमुळे टाइम कन्झ्युमिंग त्या पर्टिक्युलर डिझायनरला करायची गरज नाही आहे. तो पर्टिक्युलर हेल्प घेऊन, त्या सॉफ्टवेअर टूलची हेल्प घेऊन तुमचा ऑब्जेक्ट डिझाईन करू शकतोय. म्हणजे लेफ्ट पोर्शन त्याने डिझाईन केला, तर उरलेला राईट पोर्शन तो रिप्लिका म्हणेल, रिप्लिका कमेंट टाकून तो पर्टिक्युलर प्रोडक्ट डिझाईन करू शकतो. सो हा टाइम कन्झ्युमिंग जो आहे तो कमी करतो आणि वर्कर जो आहे तुमचा, जो डिझायनर आहे, त्याचा लोड पण कमी करत असतो. ते कॅडकॅम सॉफ्टवेअरची एक ॲडव्हान्टेजेस त्यांनी दिला आहे. देन ऑल्सो कॅडकॅम सॉफ्टवेअर स्पीड द डिझाईन प्रोसेस, देअर फॉर इन्क्रीजिंग द प्रोडक्टिव्हिटी, इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी ऑफ डिझायनर. याच्याचमुळे तुमचा जो प्रोडक्टिव्हिटीचा जो डिझायनिंग प्रोसेस फास्ट होते, म्हणजे काय, तुमची प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होईल. तुमचं इनोव्हेशन म्हणजे काय, तुम्ही अजून क्रिटिकल डिझाईन्स पण तुमच्या माइंडमध्ये असतील तर तुम्ही त्याला प्रत्यक्षात उतरवू शकता. सो क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन लेवल ऑफ द डिझायनर शुड बी इम्प्रूव्ह. फॉर एक्झाम्पल, तुम्ही फायटर प्लेन्स असतील, फायटर प्लेन्सचे शेप अँड साईज आजकाल बघत असाल, किती कॉम्प्लिकेटेड शेप्स आहे. जर ते ड्रॉ करायचं म्हटलं तर हायली इम्पॉसिबल आहेत, पेपरवर खूप टाइम चालला जाईल. तेच तुम्ही विथ द हेल्प ऑफ कॅडकॅम सॉफ्टवेअर इझिली मॅन्युफॅक्चर करू शकता, इझिली. सो दॅट्स वाय इट इज ऑल्सो हेल्पफुल. देन CAD/CAM is the only mean to meet the new technological design and production requirement of increased accuracy and uniformity.
कॅड कॅम तुम्हाला नुसतं टेक्नॉलॉजिकल डिझाईन अँड प्रोडक्शनलाच हेल्प नाही करत, त्याच्याने तुमची ॲक्युरसी तर वाढतेच, पण युनिफॉर्मिटी म्हणजे काय, एक सारखेपणा. ठीक आहे. एखादा वर्कर एखाद्या मशीनवर जेव्हा वर्क करतोय, तो कंटिन्यू त्या मशीनवर जर समजा टर्निंग करत असेल, तर एक प्रॉपर फीड तो मेंटेन करू शकेल का? नाही. बट तेच जर सीएनसी मशीन बनत असेल, तर तुम्हाला युनिफॉर्मिटी बघा, त्या प्रॉडक्टची युनिफॉर्मिटी किती फास्ट आणि किती क्लीन मिळते. तुम्ही ऑलरेडी सीएनसीचे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होताना बघितलेले असतील. तर हेच कॅड कॅम सॉफ्टवेअरच्या हेल्पने आपण करू शकतोय. ही एक कन्व्हेन्शनल प्रोडक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट सायकल आहे. ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करणं आहे. जर तुम्हाला कन्व्हेन्शनल प्रोडक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट सायकलवर क्वेश्चन आला, तर हिचं प्रॅक्टिस कराल. काही नाही, हे बघा, पहिले काय केलंय, कॉन्सेप्च्युअल डिझाईन आहे, नंतर कॉन्सेप्च्युअल डिझाईन, इंजिनिअरिंग डिझाईन आणि तुमचं मॅन्युफॅक्चरिंग. हा तुमचा कॉन्सेप्च्युअल डिझाईन जो तुमच्या माइंडमध्ये, ठीक आहे, त्याला आपण कनेक्ट केलं इंजिनिअरिंग डिझाईनशी. म्हणजे तुमच्या कॉन्सेप्टला इंजिनिअरिंग डिझाईनशी कनेक्ट करून आपण मॅन्युफॅक्चरिंग करत असतो, आणि मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर ते सगळं फीडबॅक जो असतो तो बाहेर जात असतो, आणि मग नंतर मार्केटिंग फॉलोअप असतो. एखादा प्रोडक्ट पहिले कन्सेप्ट जनरेट होते, ते कन्सेप्टला ॲक्च्युअलमध्ये, त्या कॉन्सेप्टला आपण ॲक्च्युअलमध्ये युटिलाइज करण्यासाठी किंवा बनवण्यासाठी आपल्याला इंजिनिअरिंग डिझाईनचं नॉलेज असलं पाहिजे, की किती लिमिटपर्यंत बनू शकतो तो. त्या डिझाईनचा हेल्प करून आपण मग हे मॅन्युफॅक्चरिंग करत असतो. जसं बघा, इथं बघू आपण, कॉन्सेप्च्युअल डिझाईन आयडिया जनरेशन म्हणजे काय, त्या एखाद्या डिझायनरच्या माइंडमध्ये सगळ्यात पहिले आयडिया जनरेट झाली, कॉन्सेप्ट जनरेट झाली, की मला असा प्रोडक्ट बनवायचा आहे. मला समजा एक एक जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं, की ट्रायंग्युलर शेपचा मोबाईल फोन बनवायचा आहे. तर कन्सेप्ट जनरेट झाली. मग तो काय करेल, कॉन्सेप्च्युअल इव्हॅल्युएशन अँड फिजिबिलिटी स्टडी फॉर दॅट कॉन्सेप्ट इव्हॅल्युएशन. मग तो काय करेल, फिजिबिलिटी चेक करेल, की खरंच असं बनू शकतं का. कॉन्सेप्च्युअल त्याच्या इव्हॅल्युएशन, त्याच्या मनात जी आली कॉन्सेप्ट, त्याच्यानुसार याचं आपण स्टडी करेल, की फिजिबिलिटी स्टडी करेल, की फिजिबिलिटी बनू शकतो का. देन जर बनवू शकत असेल, तर मग तो फायनल प्रोडक्टची कॉन्सेप्ट एका पेपरवर उतरवेल. ठीक आहे, एका पेपरवर उतरवून देईल, की मला अशा अशा साईजचा एक बनवायचा आहे प्रोडक्ट. आता ते फायनल प्रोडक्टची कॉन्सेप्ट आल्यानंतर त्या कॉन्सेप्टवर तो काय करेल, प्रोडक्ट डिझाईन अँड डिटेलिंग. हे इंजिनिअरिंग डिझाईनचा पार्ट झाला. इंजिनिअरिंग डिझाईन म्हणजे काय, त्याला तो काय करेल, साईज देईल प्रॉपर. प्रोडक्ट डिझाईन अँड डिटेलिंग म्हणजे काय, त्या ऑब्जेक्टला तो साईज, शेप, थिकनेस, डायमीटर, जे पण त्याचे स्पेसिफिकेशन असतील, ते त्याला प्रॉपरली तो इंजिनिअरिंग डिझाईनच्या हेल्पने देईल. देन प्रोडक्शन ड्रॉइंग अँड टेक्निकल इलिस्ट्रेशन म्हणजे काय, त्या प्रोडक्शनसाठी जे पण एक, त्याला आता काय करायचं आहे, त्याचं कॉन्सेप्च्युअल ड्रॉइंग तर तयार होऊन गेलं, पण प्रोडक्शनसाठी तो तसं देऊ शकत नाही. तर त्याला प्रोडक्शनसाठी त्या ड्रॉइंगला पार्ट्समध्ये कन्वर्ट करावं लागेल, छोट्या छोट्या पार्ट्समध्ये, विथ टेक्निकल इलिस्ट्रेशन म्हणजे स्पेसिफिकेशन. प्रॉपर प्रत्येक ऑब्जेक्टचं प्रॉपर साईज अँड स्पेसिफिकेशन डिसाईड करूनच तो ते इंजिनिअरिंग डिझाईन बनवेल. आणि हे इंजिनिअरिंग डिझाईन बनल्यानंतर तो प्रोडक्शन डिपार्टमेंटला देईल. प्रोडक्शन डिपार्टमेंटवाला काय करतो, प्रोडक्शन ड्रॉइंग अँड टेक्निकल इलिस्ट्रेशन, तो त्याच्या पद्धतीने ड्रॉइंगला वाचतो, की त्याला प्रोडक्शन करायचं आहे, तर कुठला पार्ट सगळ्यात पहिले बनवू शकतोय आपण, सिम्पल कुठला आहे, छोट्यातला छोटा पार्ट, किंवा इझिली आता अवेलेबल आहे मटेरियल, समजा अल्युमिनियम मटेरियल आता अवेलेबल आहे, तर अल्युमिनियम मटेरियलने आपण यूज करून जो पार्ट बनवता येईल तो बनवून घेऊ. तो त्याच्यानुसार पार्ट ड्रॉइंगला तो व्यवस्थित रीड करतो. ते रीड झाल्यानंतर तो डिझाईन न्यू टूल्स, मशीन्स अँड जिग अँड फिक्चर. तो काय करेल, मग आता ते जो पार्ट त्याला बनवायचा आहे, ठीक आहे, तो पार्ट कुठल्या मशीनवर लावायचा, कुठल्या जिग अँड फिक्चरचा यूज करायचा, त्या डिपार्टमेंटला तो ते फॉरवर्ड करेल. तिथून पुढे मग आता ह्या मशीनवर जर आपल्याला वर्क करायचं आहे, समजा एखाद्या सीएनसी मशीन चूज केलं त्याने, त्या सीएनसी ड्रिलिंग मशीनवर त्याला एखादं वर्क करायचं, पण मग त्याच्यासाठी मटेरियल त्याला हवं आहे. मग तो ऑर्डर करेल, की मला हे मटेरियल रिक्वायर्ड आहे. याला प्रोडक्शनवाल्याने काय केलं, ड्रॉइंग रीड करून याला ऑर्डर देऊन दिली, की हे ड्रॉइंग घे बो, हे आणि हे तुझ्या पर्टिक्युलर या मशीनवर बनवून द्या. तर मग हा काय म्हणतो, की मला मटेरियल लागेल. माझ्या या मशीनवर मी हा प्रोडक्ट बनवू शकतोय, पण मला ह्या क्वालिटीचं, ह्या टूल्सचं मला वर्किंग टूल्स लागतील आणि मटेरियल लागेल, त्याची तो रिक्वायरमेंट मागेल. मग मटेरियल ऑर्डर झाल्यानंतर प्रोडक्शन प्लॅनिंग करेल त्याचं आणि शेड्युलिंग करेल, की आज सकाळी समजा मी 10 वाजता जर कधी याचं प्रोडक्शन करायला घेतोय, तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत माझे एवढे पार्ट्स मॅन्युफॅक्चर झाले पाहिजे. ठीक आहे. सो हे सगळं मॅन्युफॅक्चरिंगचा प्रोडक्ट आला. देन ॲक्चुअल प्रोडक्शन होईल. ठीक आहे. ऑर्डर मटेरियल एकदा आलं, तुमचं प्लॅनिंग झालं, की देन ॲक्चुअल प्रोडक्शन होईल. ॲक्चुअल प्रोडक्शन झालं, प्रोडक्ट बनला, की त्याच्यानंतर तो इन्स्पेक्शनसाठी जातो.
इन्स्पेक्शन आणि क्वालिटी कंट्रोल होईल त्याचा, की तो विदिन साईज अँड लिमिट बनला आहे की नाही. ठीक आहे. स्टँडर्ड रेफरन्सेस आपण त्याच्यासाठी यूज करतो. ॲक्च्युअल प्रोडक्शन झाल्यानंतर स्टँडर्ड रेफरन्सेसचा यूज करून आपण इन्स्पेक्शन करूया, की प्रोडक्ट जो मॅन्युफॅक्चर झाला आहे तो विथ स्टँडर्ड्स मॅन्युफॅक्चर झाला आहे की नाही. आणि इन्स्पेक्शन क्वालिटी कंट्रोल झाल्यानंतर तो पॅकेजिंगला जाईल आणि शिपिंग. देन पॅक झाला, शिप झाला, मार्केटिंग डिपार्टमेंटवाले त्याला ज्याची ऑर्डर असेल त्याला तो मार्केटिंगवाला देईल. आणि मार्केटिंग झाल्यानंतर एक फीडबॅक म्हणून एक टर्म असते. ही फीडबॅक टर्म कस्टमरची असते, की आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर कस्टमर फीडबॅक देतो की तुमचा प्रोडक्ट कसा आहे. सो दिस इज त्याच्यानंतर फीडबॅक नंतर मग ही फायनल टर्म इथून एक लाईन तुमची नीड अँड डिमांड ऑफ मार्केट. म्हणजे काय, हे सगळ्यात पहिले आपण इथून सुरुवात केली होती, की सगळ्यात पहिले त्याने काय बघितलं होतं, की नीड डिमांड काय मार्केटमध्ये, आणि मग त्याच्यानुसार कन्सेप्ट डिझाईन केली होती. तर या फीडबॅकचा याला हेल्प होतो, की समजा कस्टमरने सांगितलं फीडबॅकमध्ये की नाही आम्हाला अजून याच्यात असे असे इम्प्रूव्हमेंट हवेत, तर मग तो फीडबॅक तो याला देईल. मग परत हा कॉन्सेप्टमध्ये चेंज करेल, परत नवीन कॉन्सेप्ट जनरेट करेल. नवीन कॉन्सेप्ट जनरेट झाली का परत त्याचं फायनल प्रोडक्टचं डिझाईन बनवेल. परत इंजिनिअरिंग डिझाईनचं नॉलेज यूज करेल. मग ते प्रोडक्शनवाल्याला देईल. मग प्रोडक्शनवाला त्याचं सगळं प्लॅनिंग वगैरे करून प्रोडक्शन करेल. क्वालिटीला देईल. क्वालिटीवाला त्याचं टेस्टिंग करून पॅकेजिंगला देईल. पॅकेजिंग झाल्यानंतर मार्केटिंग. अशा प्रकारे तुमची हे पूर्ण प्रोडक्टची सायकल होत असते. ठीक आहे. जर याच्यात काही अजून डाऊट असतील तर मला तुम्ही विचाराल. सिंपल आहे. कन्व्हेन्शनल प्रोडक्ट लाईफ सायकल कशी वर्क करत असते, की प्रोडक्ट डेव्हलप झाल्यानंतर तो कसा मार्केटमध्ये लॉन्च होतो. सो दिस इज ऑल अबाउट युअर टुडेज लेक्चर. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बाकीचा जो पार्ट आहे याच डायग्रामला इथे काय केलेलं आहे, याच डायग्रामला ही सिंपल डायग्राम होती, हिलाच कॉम्प्युटरच्या हेल्पने एक्सप्लेन केलेली. ठीक आहे. मार्केट डिमांड कॉन्सेप्शुअल डिझाईन जनरेशनसाठी त्याला इन्व्हेन्शन ऑफ मशीन्स. सो दिस इज द डिटेल डायग्राम. सेम डायग्राम आहे फक्त डिटेलिंगमध्ये. फक्त इथे काय केलंय, तिथे कन्व्हेन्शनल होती ही प्रोडक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट विथ द हेल्प ऑफ कॉम्प्युटर्स. याच्यात प्रत्येक ठिकाणी काय केलंय, कॉम्प्युटर्स ऍड केलेत, की कुठल्या प्रोसेससाठी कुठल्या कॉम्प्युटरची हे लागेल, तुम्हाला कुठल्या कॉम्प्युटरचं टूल लागेल ते फक्त एक्सप्लेन केलंय. तर दोघी डायग्राम खूप हेल्पफुल आहेत, दोघी डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहेत. एकदा ड्रॉ कराल एका पेपरवर तर प्रॅक्टिस होऊन जाईल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रोडक्ट लाईफ सायकल कशी वर्क करते ते बघूया. ठीक आहे.